स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 2 डिसेंबर. आज आपण 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम मोसमी सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर चेन्नईच्या आसपास जे काल डीप डिप्रेशन सक्रिय होतं, याचं आता डिप्रेशन मध्ये आज रूपांतर झालेलं आहे. त्याच्यामुळे आंध्र किनारपट्टीवर बऱ्यापैकी पाऊस सध्या सक्रिय आहे. तसेच एक WD हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात सक्रिय झालेला आहे. त्याच्यामुळे या भागात बऱ्यापैकी थंडीचं प्रमाण हे वाढलेलं आहे. तसेच उत्तर भारतात आणि आपल्या राज्यात मध्य महाराष्ट्र, तसेच विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, इकडे मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड, राजस्थान या भागात सुद्धा थंडीचं प्रमाण हे वाढलेलं आहे. यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे लातूर, नांदेड, यवतमाळचे दक्षिण भाग, चंद्रपूरचे काही दक्षिण भाग असतील, त्यानंतर इकडे धाराशिव, बीड, त्यानंतर परभणी, हिंगोली, इकडे पुणे, सातारा, कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग असेल, सांगली, याच्यानंतर रत्नागिरी, हा जो सर्व पट्टा आहे या भागातून वरच्या पातळीवरचे ढग आहेत. आणि वरच्या पातळीवरचे ढग हे पाऊस देत नाही, त्याच्यामुळे पावसाची शक्यता नाही. हे ढग दिवसभर थोडंफार या भागातून सक्रिय राहतील. यानंतर थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर उत्तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या भागातून तापमान हे जवळजवळ 12 अंश सेल्सिअस ते 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे. त्याच्यानंतर इकडे विदर्भात नागपूर, अकोला, बुलढाणा, त्यानंतर अमरावती, इकडे यवतमाळ, चंद्रपूर असेल, त्यानंतर इकडे अहिल्यानगर, बीड, सातारा, पुणे, याच्यानंतर इकडे नाशिकचे काही भाग राहिलेले, त्यानंतर इकडे जालना असेल, या सर्व भागातून तापमान हे जवळजवळ काही भागात 11 अंश ते काही भागात 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे. मुंबई विभाग व कोकण विभागात 16 अंश सेल्सिअस ते जवळजवळ 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. तसेच इकडे गडचिरोलीच्या काही भागात सुद्धा थोडंफार थंडी कमी झालेली आहे. काल ढगाळ हवामान झालेलं, त्याच्यामुळे 14 अंश सेल्सिअस ते 16-17 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. याच्यानंतर पावसाबाबत जर पाहायचं गेलं तर आज दिनांक आहे 2 डिसेंबर. 2 डिसेंबर, 3 डिसेंबरला राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाहीये. मात्र 4 डिसेंबरला दक्षिणेकडून येणाऱ्या गरम वाऱ्याचा फ्लो किंवा बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो वाढणार आहे. त्याच्यामुळे इकडे सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागातून ढगाळलेलं हवामान 4 डिसेंबरला दिसत आहे. जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर इकडे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीच्या दक्षिण भागात या भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडू शकतात 4 डिसेंबर रोजी. तसेच रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सांगलीचे राहिलेले भाग, कोल्हापूरचे दक्षिण भाग, उत्तर भाग, त्याच्यानंतर सिंधुदुर्गचे उत्तर भाग या भागात ढगाळलेलं हवामान 4 डिसेंबरला राहील. 5 डिसेंबरला सुद्धा तशीच परिस्थिती. सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी या भागातून ढगाळलेलं हवामान होईल. कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग या भागात ढगांची निर्मिती वाढली तर एका दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडण्याचा अंदाज 5 डिसेंबर रोजी सुद्धा दिसत आहे. उर्वरित राज्यात 4-5 डिसेंबरला तसेच 6 डिसेंबरला कुठेच ढगाळलेलं हवामान होणार नाही. या भागात थोडंफार सातारा, रत्नागिरी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागात ढगाळलेलं हवामान होईल. त्याच्यानंतर 6 डिसेंबरला इकडे सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सोलापूर या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. 6 डिसेंबरला पावसाची शक्यता नाही, पण ढगाळलेलं हवामान थोडंफार आकाशात तुम्हाला ढग 6 डिसेंबर रोजी सुद्धा दिसतील. आणि त्याच्यानंतर 7 डिसेंबर पासून या भागात जे ढगाळ हवामान होईल ते पूर्णपणे नाहीसं होईल. या भागात 7 डिसेंबर पासून क्लिअर वातावरण किंवा आकाश तुम्हाला निरभ्र दिसेल. आणि जवळजवळ 9 डिसेंबर पासून विदर्भापासून आपण काल सुद्धा सांगितलेलं, विदर्भापासून थंडीचं प्रमाण हे वाढत जाईल. त्याच्यानंतर विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे, मराठवाड्याचा उत्तर भाग, तसेच इकडे उत्तर महाराष्ट्र, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र सर्वच भागातून 9 तारखेच्या पुढं हळूहळू थंडी वाढेल. सुरुवात ही विदर्भापासून 9 तारखेपासून होणार आहे. त्याच्यानंतर 10, 11, 12, 13, 14ला थंडीची लाट महाराष्ट्रात येणार आहे. तर बाकी हा होता 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर पर्यंतचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.